कोकणात आज एकाएकीच मोठा गोंधळ झाला। दोन गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि असे भिडले की त्यांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आलं। जमाव रस्त्यावर उतरल्यामुळे ट्रॅफिक जाम झालं। आरडाओरड मारामारी इतक्या टोकाला गेली की लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना टियर गॅसचा वापर करावा लागला। हे सगळं झालंय दोन राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये। घटना आहे गुहागरमधली। ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा राडा झालाय। याचं कारण ठरलंय ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेली टीका। भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गामध्ये जाऊन नारायण राणे यांच्यावर केलेली टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। या टीकेला उत्तर देण्यासाठी निलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेण्याची घोषणा केली, पण कोकणातलं वातावरण तापलं होतं आणि यामुळेच त्यांच्यावर बिकट परिस्थिती उद्भवली। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। निलेश राणे सभा घेण्यासाठी निघाले। जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूणमधून रॅली काढण्यात आली। सभेमध्ये निलेश राणे हे भास्कर जाधव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवणार याचे संकेत होते। याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव आणि राणे समर्थक यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हही निर्माण झाली होती। निलेश राणे यांच्या वाहनाचा ताफा भास्कर जाधव यांच्या गुहागरच्या कार्यालयासमोरून जात असताना भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। भास्कर जाधव स्वतः कार्यालयाच्या बाहेर थांबले असल्याने कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते। याच दरम्यान परिस्थिती चिघळली आणि एकाएकीच दोन्ही बाजूंकडून दगडफेक सुरू झाली। दोन्ही बाजूंकडून दगडांचा वर्षाव केला जात होता। या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा सुद्धा फुटल्या। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस असमर्थ ठरत होते। अशातच जमावाला आवरण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना जमावाला आवरताना पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागली। अखेर मोठ्या प्रयत्नानंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं। एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकणात राजकीय शिमगा आता सुरू झालेला आहे। भास्कर जाधव विरुद्ध राणे, ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आता प्रश्न उरतो, हे सगळं झालं, परिस्थिती इतकी टोकाला गेली ती भास्कर जाधवांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे। मग भास्कर जाधव असं काय म्हणाले होते? कोणती टीका त्यांनी राणेंवर केली होती? रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती। नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता। या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तरही दिलं। भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही असा इशाराच नारायण राणे यांनी दिला होता। भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर केलेल्या या टीकेमुळेच आणि नारायण राणेंच्या थेट इशाऱ्यामुळेच आज गुहागरमध्ये इतका राडा झालेला आहे। याचे कोकणाच्या राजकारणावर कोणते परिणाम होणार हे आता येणाऱ्या काळातच बघावं लागणार आहे। या सगळ्या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।